हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना? मी पण मस्त मजेत आहे. आता काय करायचं मैत्रिणींनो, मला वेळच भेटत नाही, त्याच्यामुळे मला रात्रीचे व्हिडिओ काढायला लागतात. आणि मागे हे किरकिडे, जसं तो किरकिडा व्हिडिओ करतो वेळ करून, तसं मला हा वेळ करताना व्हिडिओ करताना हे किरकिडे त्रास देतात. मी काय करायचं मैत्रिणींनो, जरा ॲडजस्ट करून घ्या आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला असं म्हणजे किती वाजता माझा व्हिडिओ बघायला आवडेल. त्या टाईमला मी टाईम काढून किंवा फुरसत काढून व्हिडिओ तुमच्यासाठी करेन. आणि जर तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर काय करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि बाजूला ते बेल आयकॉन आहे ना, त्याला घंटी आहे, ते ऑलला सिलेक्ट करा. 2-2 महिन्यामध्ये एकदा चॅनलला ते चेक करत राहा, कधी कधी ते निघून जातं ऑलमधून, तर ते ऑलला सिलेक्ट करून ठेवा. तर आजचा विषय आहे आपली टोमल मॅडम, ज्या आता म्हणजे ती ज्या फॉरेनवरून इंडियाला आलेली आहे. आणि काय जरा म्हणजे इंडियाला आली तिथे मुंबईमध्ये एवढा पाऊस घेऊन आली की विचार नाही करू शकत. जिथे जाते तिथे काय म्हणतात, हवामान चेंज करून टाकते. बरोबर आहे की नाही मित्रांनो? आता मला एक विषय सांगायचा होता टोमल मॅडमचा. टोमल मॅडम ज्या दिवशी घरी आली त्या दिवशी, ज्या दिवशी फ्लाईटमध्ये बसली त्या दिवशी फ्लाईटमध्ये सुद्धा अनाऊन्समेंट ज्या होत्या त्या मराठीमध्ये सुद्धा करत होत्या. मग त्यांना माहीत होतं त्यांनी कुठेतरी त्या तिकीटमध्ये लिहिलं असेल, कुठे तिकीट कमी होत असेल तर मी यूट्यूबर आहे म्हणून महाराष्ट्रामधली. तर त्यांना वाटलं ही अनपढ बाई एक फ्लाईटमध्ये बसत असेल आणि मग हिला माहीत नाही म्हणून काय करत बसेल. त्यासाठी हिच्यासाठी आपण मराठीमध्ये अनाऊन्समेंट करूया. त्यासाठी ह्या जाहील गवारबाईसाठी त्या लोकांनी केली, मराठीमध्ये काय केली, अनाऊन्समेंट केली. तर त्याच्यानंतर हे लोक आले मुंबईला आले, घरी आले. तिथे जोरदार पाऊस म्हणजे विचार नाही करू शकत एवढा पाऊस. त्यासाठी दरवाजे पण म्हणजे बंद करून ठेवले होते. त्यानंतर तनुजराव सुद्धा आले होते. आणि नंतर तिथूनच परत बॅक टू पॅव्हलियन गेले त्यांच्या आईच्या घरी. तनुजराव गेले आईच्या घरी. आणि नंतर आज एक व्हिडिओ मी बघितला काल एक व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये आपल्या टोमल मॅडमला ना पुष्कळ प्रॉन्स खायचं मन होतं, एवढं मन होतं बाबा, तुम्ही विचारू नाही करू शकत, एवढं मन होतं. आणि काय करू, अरे बाबा, गरीब लोक आहेत ना मुंबई शहरामध्ये, ते ना भात असं पाणी आणि मीठ घालून जेवतात. आणि हिला बटाट्याची भाजी, वांग्याचं भरीत, ते काय भाजी बनवलं होते, ते भाजी सोडून हिला प्रॉन्स खायचं मन होतं. प्रॉन्स तर तुम्ही तिथे पण खाता ना. मग आता तर आज जर येऊन 2 दिवस नाही झाले आणि लक्षणं दाखवायला स्टार्ट केली बाईने, म्हणे प्रॉन्स खायचं आहे. मग तिची वहिनी बोली, पाऊस नसता ना तर मी पण गेली असती. बिचारे त्या बाईचं जरा तिच्यात कृपा कर. आली मोठी प्रेम दाखवायला. अख्खा दिवस ते अरी करत असते. तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो? बघा, तुमच्या फॅमिलीमध्ये पण जर असं कोणाबरोबर टच नसेल, एक मिनिट, जर तुमच्या घरी कोणी बाळ असेल किंवा तुम्ही तुमच्या सासरी राहत असाल आणि तिथे तुमच्या भावाची मुलं आणि मुली कोणी असतील, ठीक आहे, मी एक्झाम्पल देते बरं का. आणि जर तुम्ही कनेक्टेड असाल त्या व्यक्तीबरोबर दररोज किंवा एक 7 डेजमध्ये एकदा, 5 डेजमध्ये एकदा, असं काही नाही, भाऊ बहिणी फोन करून बोलतच असतात. पण इथे बघा, मॅडमच्या भावाचा मुलगा हिच्याकडे यायलाच ऐकत नाही, आईकडे पण यायलाच ऐकत नाही. म्हणजे हे लोक टचमध्ये नाही आहेत मैत्रिणींनो. जर टचमध्ये असते ना, लहान मुलं किती दररोज आपण फोन बिन केला असा आता तर व्हिडिओ कॉलचं ऑप्शन आहे. तर हे व्हिडिओ कॉलच्या ऑप्शनमध्ये ना समोर दिसतात, मुलांशी बोलणं केलं ना तर त्या मुलांना त्यांना आपली हॅबिट होते आणि काय असतं, त्यांना आपली ओळख असते. पण इथे हेच होतच नाही, हे ऑप्शनच नाही आहे इथे. तर ते मूल कसं ओळखणार? आणि लास्टला पुष्कळ मस्तीखोर आहे. अहो, सगळी मुलं मस्तीखोर असतात, तुमची पण असतील, पण तुम्ही दाखवत नाही, असं आहे. तुम्ही पुष्कळ मस्तीखोर आहे. एवढं लहान बाळ ते लॉलीपॉपमध्ये हात खाऊन ते बाहेर अंगणामध्ये बघतोय आणि त्याला म्हणते हा पुष्कळ काय मस्तीखोर आहे. ओ गॉड, काय झालं, जाब्बा यायला लागल्या मला. म्हणते की पुष्कळ त्रास देतो. काय त्रास दिला त्या पोराने?
मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, त्या भावाच्या पोराला त्रास दिला म्हणजे एवढं लहान मुलांना अक्कल नसते तर ते असं मस्ती करतात. जसं तुम्ही म्हणता तुमच्या पोरीला झोपी बरोबर नाही झालं तर ते म्हणजे जरा त्रास देतात, तसंच आहे ना. मग स्वतःचं चांगलं आणि दुसऱ्याचं कार्ट का? ओ हो. आणि मग ते सेनाजूसांनी सांगितलं होतं ना, सड्डा कुट्टा टॉमी, सड्डा कुट्टा टॉमी, असं कळलं का तुम्हाला? समजलं का? आता त्या पोरांना मी कुट्टा बरोबर नाही केलं आणि टॉमी बरोबर नाही केलं, मी तर शहनाज हुसेनचा डायलॉग म्हणतो, सड्डा कुट्टा तड्डा कट्टा टॉमी, सड्डा कुट्टा तड्डा कुट्टा टॉमी. तर जाऊन द्या. मग भाणोजीराव नाशिकमध्ये आहे आणि भाणोजीरावला काय झालं, मिसळ खायची पुष्कळ इच्छा झाली, कारण त्याला ती घरची काय झोप येते मला, विचारूच नका. त्या भाणोजीरावला हिच्या हातची मिसळ खाऊन छान आहे. प्रत्येक वेळा भूक लागली. ह्या लोकांचं चालूच असतं, भूक लागली. ते लहान मुलांना भूक लागली म्हणतात, भूक लागली हो भूक लागली, यांचं ते चालूच असतं. भाणोजीराव आईसोबत गेले, त्यांना पण भूक लागली होती, मिसळ खायला गेले आणि अक्षरशः त्यांची जी मी मिसळ बघितली ना, त्याच्यात तर्री मी बघितली तर मला डोकं एवढं चक्रवलं, म्हणजे हार्ट ब्लॉकच होऊन जाईल कोणाचं, एवढाचा काळा कलर होता त्या. आता मी कुठल्या हॉटेलचं नाव खराब नाही करत, पण मला जे दिसतं आहे ना त्यासाठी म्हणतो. हां, ते तळलेलं तेल वापरून काळं होतं ना. एक्सक्यूज मी असं बोरिंग विषय केला ना तसंच झोप येते मला. असं आहे. मग लोरीची म्हणजे असं काय बघायची गरज नाही, असं बोललं ना तर तिथेच मला झोप यायला लागते. त्याच्यासाठी मी दुपारी नाही व्हिडिओ काढत. मग दुपारी मला वेगळे काम असतात आपले हे रात्रीचं काय थोडंफार शिकवलं मुलांना, त्यांचं झालं मग हे व्हिडिओ करायचं, तसं आहे. तर भाणोजीराव आईबरोबर जेवणाला तिथे सॉरी काय खायला गेले, मटकीची उसळ खायला गेले. तेव्हा मला ती तरी बघून मला विचित्र वाटलं. मग सगळ्यांनी देखावा केला की आम्ही आहे ना चांगले पुत्र आहोत म्हणून वाकून आहे ना, एवढं चांगलं पुत्र असतं ना तर आडवा पडला असता आईच्या पायाखाली, माहिती आहे का? हे असं वाकायला पण होत नाही त्या भाणोजीरावला आणि पाय पडायची ॲक्टिंग. मग तिथून ऑर्डर आली होती ना, हो बायकोकडून ऑर्डर आली तर काय करायचं, नवऱ्याला वाकायलाच लागतं. लोकांना दाखवायचं असतं ना की मी किती आईवर प्रेम करतो. त्याच्यानंतर भाणोजीराव बोलले की मी आता निघतो, आता माझी शकुंतला देवीकडे मी जातो आणि शकुंतला देवीला घेऊन येतो, मग आपली फॅमिली पूर्ण होईल. तर आई बोलते चालेल, शकुंतला देवीला घेऊन ये, आपली काय म्हणतात आपली फॅमिली पूर्ण होईल. आणि मग आता भाणोजीराव हालत गेलेत. पण भाणोजीरावाची बायको जी आहे तोमल, ती बोलत होती मी ना काहीतरी ना तुम्हाला ना काहीतरी सांगणार आहे आणि ना सरप्राईज आहे, पण पहिलं मी देवळात जाऊन येते आणि मी तिथे जाऊन आल्यानंतर तुम्हाला सांगेन. तर लोक ना एंडपर्यंत बघत राहिले पण सरप्राईजचा विषयच नाही. आता जाम हसायला आलं लोकांचे कमेंट बघून की तुम्ही सरप्राईज म्हणजे ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, लोकांना उल्लू करायचं, लोकांना उल्लू करून व्हिडिओ पूर्ण पाहायचा आणि नंतर सरप्राईज मैंने उल्लू बनाया शकुंतला देवीने उल्लू बनाया असं. तर शकुंतला देवीने लोकांना उल्लू बनवलं. आणि काय असणार सरप्राईज असेल त्या भावाचं लग्न, आणखी एक वहिनी येईल. ह्या वहिनीला एवढं काम करायला, म्हणजे आता ती आली आहे, तिला लहान पोर आहे, तिला सांगायला पाहिजे तू रेस्ट कर, आम्ही करतो. तर काही नाही, आम्ही तिघींनी पटापट केलं. त्याच्यामध्ये आम्रखंड मला पण येत होतं. अरे आम्रखंडला करायला पहिलं दही लावायला लागतं ना, दहीचं मट्टा करते काय ते दही हँग करायचं. त्याच्यानंतर आंबे असू दे नसू दे, पण आंबे नसले तर काही नाही, तू खालं श्रीखंड केलं तरी चाललं असतं. असं काही नाही, तुला आम्रखंडच पाहिजे. तू म्हणते ना मला माहीत असं, तुला माहिती होतं आम्रखंड करायचं होतं म्हणून, तर तू एक दिवसा अगोदर ते आंबा नसेल तर श्रीखंड करायचं होतं ना. हे काय डायरेक्ट लोकांना शोबाजी करायचं. आम्ही ते हे पण घरी करतो. तिथे आईचं थोबडं असं झालं.
म्हणे आणि एक व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये बघितला मी तिथे ना, ती म्हणते बघा मी एक कांदे कापले. तेव्हा तिची आई जी आहे टोमलची असं तिला वरतून खालती बघत होती. तेव्हा मला वाटलं हिने कांदे कापलेच नाही. आणि शेवटी ते कांद्यामध्ये ते बेसनचं पीठ मिक्स करायला कुठे गेली, ते मंदिरच्या बाजूला बसली. तुम्हाला माहिती आहे का, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही लोक कांदा बिंदा असतो ना देवाच्या रूममध्ये नेत नाहीत किंवा देवाजवळ बसून, आणि देवाच्या मंदिर जे आहे त्यांचं छोटंसं तिथे बाजूनच आहे ना, ते पीठ मळायला स्टार्ट केलं कांदा भजीचं. बाबा काय बाई आहे बाबा. शी. तुम्हाला कमेंट काय करायची करा, आवडला असेल तर व्हिडिओ करा. आणि किरकिडे, आज एक कमेंट आली होती तुमच्या मागे किरकिड्याचा आवाज. हो हा आता बंद झाला ना किरकिड्याचा आवाज, आणि आता परत 11 वाजता येईल माझा व्हिडिओ आल्यानंतर तो किरकिडा उठतो तिकडे त्याचा व्हिडिओ येतो किरकिड्याचा. त्याच्यामुळे हा सहन करू शकतो, तो तर अजिबात नाही सहन करू शकत आपण त्या किरकिड्याचा आवाज. तो मंद भक्त नाही, मंद बुद्धी आहे तो किरकिडा. त्याच्यासाठी माझा व्हिडिओ आवडला नक्की लाईक शेअर आणि काय करायचं कमेंट करा. पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की काय करायचं, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. हां नमस्ते बाय बाय.